साहेबांनी राज्य दरबारामध्ये प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा ललकार महाराष्ट्रावर चाललेला, महाराष्ट्रभर गंजून राज्य चालला होता. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि काय झालं? राणी साहेबांची तळपायाची आग मस्तकाला चालली. मराठ्याचा एकच मार्ग आहे, हर हर महादेव. हे हर हर कोण आहे? छत्रपती कोण आहे? हे मराठाचा राजा कोण? शिवा. ये शिवा कोण है? लेके आओ कोई माई कारल, जीवंत कोई है, लेके आओ शिवा को, जो मांगे वो बख्श दूंगा. कोण म्हणते? पितळांच्या राज दरबारामध्ये बातमी चाललेली. एक कोपऱ्यामध्ये 11 वाजता भर दरबारामध्ये दरबार भरला. कोई लाएगा छत्रपती शिवा को, कोई लाएगा जिंदा या मुर्दा, छत्रपती शिवा को लेके आओ. वार्ता पसरली महाराष्ट्रभर. एक ही नहीं, एक आदमी महाराष्ट्र में नहीं. कोपऱ्यामधला माणूस एक उठला. 7 फुटाचा सय्यद बंडारा सोबत घेऊन, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा, डोंगर का शिवा. 7 फुटाचा माणूस पुढे चालत आला. चालत येतोय, पुढे येतोय. चौराड्यावर ठेवलेला विळा उचलतो, डोक्याला लावतो. मैं लाऊंगा शिवा को, शिवा डोंगर का शिवा, शिवा डोंगर का शिवा. आमीन आमीन आमीन. वार्ता एक पसरली. छत्रपतीला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी खान महाराष्ट्राकडे निघाला. 10 मिनिट आपल्याला दिलेले. खान महाराष्ट्राकडे निघाला. खान चालता चालता आज तुळजापुराला आला. तुळजापुराची दैना पाहिली, तुळजापुराचं भव्य दिव्य मंदिर पाहिलं, आई साहेबांचं तेज पाहिलं. तुळजापुरा बरबाद करा, तुळजापुरातली मूर्ती आणा, रस्त्यावर त्याला पिंजून काढा, रस्त्यावर त्याचं पीठ करून टाका. तुळजापुरातली मूर्ती काढली गेली, तुळजापुरातली मूर्ती आणली, रस्त्याला आणली, पीठ केली. रस्त्यावर आणलेली मूर्ती पाहिली. हिंदू दरबारातले लोक जाग झाले. रस्त्यावरच्या आया बहिणी आणल्या गेल्या आणि त्यांच्या पदराला धरून रस्त्यामध्ये आया बहिणी लुटायला लागल्या. छत्रपतीला एक एक वार्ता चालली. छत्रपती पाहिलं, जगदंब जगदंब क्या चल रहा है, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? छत्रपती शिवाजी महाराजांची आई कोपऱ्यामधनं उठली. शिवा काय गर्जना येते काय? कानामध्ये काय तेल ओतलं का? महाराष्ट्रातल्या चिंकाळ्या कळत्यात का? कळत्यात का तुम्हाला? आई साहेब, आई साहेब, मलाही कळतंय. खानाचा ह्यो मसुदा मला कळतोय. खान मला चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. शांत राहा, शांत राहा. जगदंब जगदंब जगदंब. आई साहेबांचं तुळजापूर बर्बाद करून खान पुढं कुठं निघाला? शिखर शिंगणापूरला निघाला. शिखर शिंगणापूरच्या ठिकाणी निघाल्यानंतर वेळ कमी असल्या कारणाने खान लपत लपत लगेच तो शिखर शिंगणापूरला आला. शिंगणापुराचं महादेवाचं मंदिर. महादेवा बता तेरी करामत, देवादी देव है ना तू, अभी बता किधर है तेरा शिवा, शिवा डोंगर का शिवा. रस्त्यावर महादेवाची मूर्ती आणली. आया बहिणीची इज्जत लुटली चालली. हे महादेवाचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि खान पंढरपूरला आला. पंढरपुरातले वारकरी पांडुरंगाच्या त्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करत होते. एका एकाच्या डोक्यावर पाय ठेवून खानाने वाळूमध्ये तोंड खुपसून मारलं. पंढरपूरच्या गायीच्या रक्ताने पहाट होऊ लागले. चंद्रभागा लाल बुंद झाले. विठ्ठला, पांडुरंगा, क्या हो रहा है? हे काय झालं? महाराष्ट्राची चिंकारी काय एवढी मोठी छत्रपतीच्या घरापर्यंत चालली. वातावरण गडून होतं. आई साहेबांनी विचार केला, इकडे धीर आहे छत्रपतीची, इकडे आड आहे. इकडे सईबाईचं काय चाललं होतं? सईबाई शेवटचा श्वास घेत होती. जगदंब जगदंब, या जन्मामध्ये छत्रपतीचं दर्शन होतं का नाही सांगावं आला. एक नव्याचा माणूस छत्रपतींना भेटला. छत्रपती शिवाजी राजे म्हटले, आई साहेबांनी तुम्हाला इथं जेवलात तर तिथं हात धुवायला बोलवू नका. वेळ फार कमी बघा, शेवटचं दर्शन होईल बघा. काय रे माझ्या राजावर प्रसंग आला. जवान पोरांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र जे राखून ठेवला त्या राजाने काय काय केलं पहा. आई साहेबांकडे गेलं, पांढरा डोळा काढला, आई साहेबांच्या हातात हात दिला. सई सई, मी आलोय पहा डोळ्यावरून.
आईनं हातात हात घेतला. राजे आला तुम्ही? हा, काळजी करू नये, काळजी न करावे. सई साहेबांनी सांगितलं, माझा संभा, तुझ्या संभा माझा आत्मा आहे. सई माझा जीवात्मा आहे, माझा संभा, मी संभाला सांभाळन. पुढे दोन आया आल्या, संभाजी राजांचा हात धरला आणि मग मात्र आई साहेब निश्चित झाल्या. दर्शन घेतलं शेवटचं आणि छत्रपती प्रतापगडाला आले. प्रतापगडाला आल्यावर काय झालं? खान आता वाईला आला. वाईमध्ये आल्यानंतर त्या कृष्णा नदीमध्ये कानाचा आणि ब्राह्मणाची ओळख पटली. त्या ब्राह्मणाने हात जोडले. हे श्रीकृष्ण भगवंता, एका करंगळीवर डोंगर उचलला, आमचं रक्षण केलं होतं, ब्राह्मणांचं, गाई ब्राह्मणांचं, आया बहिणीची इज्जत राखली होती. हे कृष्णा, हे कान्हा, आम्हाला महाराष्ट्राला संकट आलेले, छत्रपतींना बळले. आता काय झालं होतं पहा, काय झालं होतं पहा. छत्रपती, तुळजा भवानी, महादेवाचा महादेव, विठ्ठलाचा विठ्ठल आणि श्रीकृष्ण भगवंत एक ताकद बनली आणि छत्रपतीकडे गेली. छत्रपती झोपलेले होते. छत्रपती झोपलेले रात्री, छत्रपती झोपल्यानंतर साक्षात्कार झाला. होय राजे, होय शिवाजी राजे भोसले, उठा, विजय भव, विजय भव, विजय भव. तलवार काढली आणि तलवार काढून आई साहेबांनी राजाच्या हातात दिली. आई भवानी महाराष्ट्राचं रक्षण करा, आई भवानी महाराष्ट्राचं रक्षण करा. छत्रपती उठले, जगम विजय भव. आई साहेब, आई साहेब, आपला विजय होणार, आपला विजय होणार, आपला विजय. आई साहेबांनी म्हणले, विजय झाला तर चल भवानीचा गोंधळ घालू, भवानीचा गोंधळ घालू, भवानीचा गोंधळ घालू. खानाला बोलवणं गेलं. खानाकडचा एक वकील आला छत्रपतीच्या दरबारामध्ये. छत्रपतीच्या दरबारामध्ये खानाचा वकील आला. त्याच्याबरोबर आपले जेधे पण आले. एक वार्ता खानाच्या वकिलाने सोडली होती. महाराष्ट्रात जर कोणी आम्हाला सामील झाला तर त्याला राजपद प्रदान करू. जेधेंची वार्ता कळली. जेधे महाराजांना भेटायला गेले. महाराजांना मुजरा केला. मुजरा महाराज, जेधे आज आले. जेधेने पाहिलं. महाराजांनी विचारलं, जेधे काय राज्य नकोय का तुम्हाला? असं न बोलावे राजे, मारावं, तोडावं, मारून टाकावं, पण असं बोलायचं नाही. आम्ही मारणार, छत्रपतीचे मारे होऊन मारणार राजे. तेवढ्यामध्ये राजा, त्या खानाचा दूत आला. त्या खानाचा दूत येतोय, एक ब्राह्मण समाजाचा दूत आहे. त्या काकांना छत्रपतीने बोलवलं. काका या, तुमचं म्हणणं काय? छत्रपती म्हणाले, तुमचं म्हणणं काय? राजाला तुम्ही शरण जा, खानाला शरण जा, खानाला 100 वेळा शरण जाऊ, 100,000 वेळा शरण जाऊ, पण तुळजापुरामध्ये घडलेलं तुम्हाला मान्य आहे का? पंढरपुरामध्ये घडलेलं तुम्हाला मान्य आहे का? अरे ज्या पंढरपुरामध्ये गायी कापल्या तुम्हाला मान्य आहे का? ज्या पंढरपुरामध्ये आई बहिणीची इज्जत लुटली तुम्हाला मान्य आहे का काका? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वकिलाची काय वार्ता झाली इतिहासाला कळली नाही. गुप्त बैठक झाली, कळलं. उद्या 11 वाजता खानाची भेट होईल. उद्या 11 वाजता खानाची भेट होईल. प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला घेऊन येतो मी. प्रतापगडाच्या पायथ्याला खान घेऊन यायचं चाललंय. आता 11 वाजता माझे खाली निघाले. आई साहेबांचं चरण स्पर्श केलं, आई भवानीचे स्मरण केलं, आई साहेबांचं चरण स्पर्श केलं आणि त्या गणपती बाप्पांचं चरण स्पर्श केलं, वंदन केलं आणि मग आई साहेबांचं दर्शन घेऊन छत्रपती खाली खानाला भेटायला आले. खानाला भेटायला आल्यानंतर खानाकडे चालले. खानापाशी किती लोक आहे पहा. राजांचा एक वकील आतमध्ये जातो. राजांचा वकील आतमध्ये जातो. त्याचं नाव काय होतं? काय होतं? शिवाजी महाराज. त्या राजाचा आतमध्ये वकील गेला.
माणसं किती आहे बघ. हा 3 आहे म्हणले. त्या बंडाला बाहेर काढून द्या. सय्यद बंडाला बाहेर काढ. एक माणूस पाहिजे, निहत्ता पाहिजे, तलवार बाहेर काढून द्या. निहत्ता राजाने स्वतःची तलवार स्वतःची तलवार शिवाजी महाल्याकडे दिली. ऐका राजे साहेब पुढे चालले. आओ शिवाजी. आता सय्यद बंडा बाहेर गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज खान समोरासमोर उभा है. खान समोरासमोर. आओ शिवाजी. अरे तुम्हारे वालिद मेरे दोस्त नहीं क्या? तो तुम मेरे बड़े बेटे जैसा है. आओ गले मिलो. छत्रपती शिवाजी महाराजांची नजर अशी काफीर होते. छत्रपती शिवाजी महाराज निघतात. निघाल्यानंतर पुढे उजवा पाय टाकतात. खानाला जाऊन भेटतात. छत्रपतीने खानाची भेट घेतली. छत्रपती काखेत मानला लटकली. मान लटकल्याबरोबर छत्रपतीला काखेत दाबलं चाललं. दगा व्हायला लागलाय. छत्रपतीला कळलं दगा 100% व्हायला लागलाय. खानाने मान दाबली. पर्चा काढला पाठीत आणि पाठीत वाद केला. छत्रपती सावध झाले. छत्रपती सावध झाले. वाघनक्या काढल्या आणि पोटात घातल्या आणि वाघनक्याने बोचका पोटाचा बाहेर काढला. ये अल्लाह, दगा हो गया, दगा हो गया, दगा हो गया. कान खाली पडला. छत्रपती मागे सरकले. तेवढ्यामध्ये सय्यद बंडा पाठीमागे आला. सय्यद बंडा मागणं येणार. आता छत्रपतीच्या डोक्यात वार करणार. शिवाने तलवार काढली. वरचा वार वरच्यावर उडवला. होता शिवा म्हणून वाचला शिवा. होता शिवा म्हणून वाचला शिवा. होता शिवा म्हणून वाचला शिवा. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही धन्यवाद भाऊ.